शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. वातावरण बदलू लागलं आहे. आत्तापर्यंत मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार आपण सेनियार चक्रीवादळाचा अंदाज देत होतो, परंतु आता त्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे. हाच कमी दाब पुढे येऊन आता डिप्रेशन बनेल आणि डिप्रेशनचं डीप डिप्रेशन, डिप्रेशन नंतर चक्रीवादळ आणि ते किती प्रमाणात तीव्र होतं यावर आता सर्व बाबी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे वातावरणीय बदलाला सुरुवात झाली आहे आणि आता खऱ्या अर्थाने चक्रीवादळाची निर्मिती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत आपण केवळ मॉडेल बेस अंदाज देत होतो, मात्र आता प्रत्यक्षात त्याची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात देखील आज पहिल्यांदा ढगाळ परिस्थिती स्पष्ट झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला किंवा आपण एक्स अकाउंटला या काही महत्त्वाच्या बाबी बघतो. या ठिकाणी वादळासाठीचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. एक या ठिकाणी देखील कमी दाबाचं क्षेत्र, याचं सुद्धा वेलमार्क लो प्रेशर होणार आहे आणि केरळच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र त्यामुळे तयार होईल. ही सिस्टम मात्र आता कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच या तिन्ही सिस्टम महत्त्वाच्या आहेत आपल्या दृष्टीने. बंगालच्या उपसागरामध्ये वादळ तयार होणार आहे आणि त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने बनेल त्याचा एक या ठिकाणी अपडेट देण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की 23 तारखेला म्हणजे आज याची सुरुवात झालेली आहे ट्रॉपिकल लो प्रेशर म्हणून. उद्या याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, डिप्रेशन होईल. 26 ते 27च्या दरम्यान त्याचं सायक्लोनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे, कारण 65 ते 115 पर किलोमीटर त्याचं स्पीड वाढेल. 28 तारखेला मात्र त्याची गती अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि 29 तारखेला यदा कदाचित ते सिव्हिअर सायक्लोनच्या रूपामध्ये जाऊ शकतं आणि 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या दरम्यान यदा कदाचित ते जर अंतर्गत समुद्रात राहिलं तर मात्र त्याची तीव्रता फिरी सिव्हिअर सायक्लोनमध्ये जाते की पुन्हा डीप डिप्रेशन किंवा कमी गतीमध्ये जाते हे मात्र बघावं लागणार आहे. तर अशा पद्धतीचं याचा ट्रॅक दाखवण्यात आला आहे. आपण बघतो ट्रॉपिकल लो प्रेशर 95B याचं फॉर्मेशन झालेलं आहे आणि 55% प्रोबॅबिलिटी आहे की याचं वादळ बनेल. आपण जर ECMWF मॉडेलचा अंदाज बघितला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे की विशाखापट्टणमच्या दरम्यान याचा लँडफॉल होऊ शकतो. JFS मॉडेलचा देखील जवळपास अशाच स्वरूपाचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही मॉडेलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची त्याची प्रतिमा दिसते. JFS मॉडेलचंच हे एक व्हर्जन आहे. साधारणपणे 11 नोव्हेंबरला हा अंदाज जाहीर करण्यात आलेला होता आणि 27 तारखेपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे. तर चक्रीवादळ बनणार आणि या आत्तापर्यंतच्या मॉडेलचे अंदाज होते, परंतु त्याची कमी दाबातून कालपासून पहिली प्रक्रिया सुरू झालेली आहे. असे 2 ट्रॅक दिलेले आहेत. पहिला ट्रॅक जो आहे तो या ठिकाणावरून पूर्व भारताकडे जाण्याचा आहे, तर दुसरा ट्रॅक जो आहे तो विदर्भात येण्याचा आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आपण केवळ मॉडेलचे अंदाज देत होतो. इथून पुढे मात्र आपल्याला प्रत्यक्ष काय घडतं आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण बघितलं होतं की मोन्था चक्रीवादळ याचा हा ट्रॅक दाखवण्यात आलेला होता, परंतु त्याच ट्रॅकच्या मार्गे यदा कदाचित हे देखील वादळ जाऊ शकतं असा देखील बऱ्याच मॉडेलने अंदाज व्यक्त केला आहे. ट्रॉपिकल सायक्लोन स्ट्राईक आहे. यामध्ये मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवलेला होता. त्यामुळे यापुढे अनेक मॉडेलचे अनेक अंदाज आहेत. प्रत्यक्षात याचा किती प्रभाव आपल्याला निर्माण होतो हे बघायचं आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचे अंदाज हे केवळ मॉडेलने व्यक्त केलेले होते. आता प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. आपण थंडीविषयीचा अंदाज बघूयात.
यामध्ये आपण बघतो की आज 23 तारखेला थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. उद्याही ते कमी राहणार आहे. 25लाही ते कमी असणार आहे, 26लाही कमी असणार आहे, 27लाही कमी असणार आहे. 28 पासून विदर्भातून थंडीला सुरुवात होईल. थंडी वाढत जाईल 29ला. 30 तारखेला पुन्हा थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आहे. 1 तारखेला आणि 2 तारखेलाही महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. हा JFS मॉडेलचा अंदाज आहे. JFS मॉडेलने मात्र केवळ पूर्व भारतात या वादळाचा प्रभाव तयार होईल असं सांगितलेलं आहे. आपण झटपट पावसाविषयीचा JFSचा अंदाजही बघूयात. महाराष्ट्रामध्ये कोणताही परिणाम पुढील काही दिवसात दाखवलेला नाही आहे, परंतु 27 तारखेपासून तयार होत असलेल्या या वादळी परिस्थितीचा अंदाज मात्र आपल्याला या ठिकाणी देण्यात येतोय. साधारण 30 तारखेला उत्तर भारतात हलका WD आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती असे 2 प्रभाव असतील. या दोन्ही प्रभावांमध्ये अजून तरी JFS 2 डिसेंबरपर्यंत हे पूर्वेला जाण्याचा अंदाज देते. ECMWF मॉडेलचा जर धावता अंदाज आपण या मॉडेलचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. पावसाची शक्यता फार नाही आहे आणि तीही घाट माथ्यावर ढगाळ परिस्थिती आहे. पुढे जाऊन या वादळाच्या एकूण प्रक्रियेत काही बदल जर झाला तर मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही बदल होतो काही आपल्याला बघायचं आहे. परंतु साधारणपणे 7 डिसेंबरपर्यंत केवळ ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड याच ठिकाणी थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रात केवळ हलकी ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ECMWF मॉडेलचा अंदाज जर बघितला तर केवळ छत्तीसगड, झारखंड आणि ओरिसा या ठिकाणी याचा परिणाम होईल. या पलीकडे याचा परिणाम होणार नाही असं दाखवलं आहे. शिवाय याचं वादळात रूपांतर होईलच असं देखील या ठिकाणी कन्फर्म नाही. आयकॉन मॉडेलने देखील वादळाची शक्यता फारशी दाखवलेली नाही. दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला हलक्या सिस्टम बनतील आणि थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ प्रमाण वाढेल असा अंदाज दिलेला आहे. JFSचा 8 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. अंतर्गत समुद्रातून ते पूर्वेला जाण्याची शक्यता कायम दाखवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकूणच महाराष्ट्रामधील थंडीचं प्रमाण कमी झालंय. जरी पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता कमी असली तरी देखील कधीकधी पांढऱ्या ढगातून देखील पाऊस होतो हा आपला अनुभव आहे. स्थानिक वातावरण पोषक झाल्यास त्यामुळे हलका शिडकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रात होऊ शकतो, परंतु त्याची खात्री फार नाही आहे. बदलत्या वातावरणानुसार आपण या ठिकाणी फक्त ढगाळ परिस्थितीच बघतो 25, 26, 27पर्यंत, आणि तीही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागामध्ये थोडी अधिक असेल, थोडं नाशिकच्या पट्ट्यामध्ये अधिक असण्याची शक्यता आहे. JFS मॉडेलच्या अंदाजानुसार जेव्हा हे छत्तीसगड, ओरिसा, झारखंडच्या दरम्यान असेल तेव्हा थोडं पूर्व विदर्भामध्ये गोंदिया, गडचिरोलीच्या भागात हलका शिडकावा किंवा थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. हा एक प्राथमिक अंदाज आहे. या पलीकडे या वादळी परिस्थितीचा काही परिणाम होणार नाही. तरी बघूयात आपण नेमकी याचं भविष्य कसं आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.